प्रमोद, आपल्याला आवाज येतोय? प्रमोद, मी तुम्हाला एक प्रश्न विचारतेय, तो म्हणजेच की ठाकरे सेना नाराज आहे, शरद पवारांवरती त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. नेमकं या नाराजीचं महाविकास आघाडीवरती परिणाम कसे होऊ शकतात? वैष्णवी, काल ज्या पद्धतीने शरद पवार यांच्या हस्ते एकनाथ शिंदे यांना महाजी शिंदे पुरस्काराने सन्मानित केलं गेलं, त्यानंतर ठाकरे सेना नाराज झाल्याचं बघायला मिळते. संजय राऊतांनी थेट स्पष्टपणे म्हटलं की राजकारणात काही गोष्टी टाळायला पाहिजे होत्या, शरद पवारांनी हा सन्मान करायला नको होता. ज्या एकनाथ शिंदे यांनी बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना तोडली, त्या बाळासाहेब ठाकरे एकनाथ शिंदे यांचा सन्मान जर शरद पवार यांच्या हस्ते होत असेल तर हे दुर्दैव महाराष्ट्राचं, अशा पद्धतीची टीका संजय राऊत यांनी केली. खरं तर संजय राऊत आणि शरद पवार यांचे खूप सलोख्याचे संबंध असल्याचं बघायला मिळते. महाविकास आघाडीची स्थापना शरद पवार यांनी केल्यानंतर समन्वयाची भूमिका संजय राऊत यांनी निभावलेली होती. मात्र काल ज्या पद्धतीनं पुरस्कार एकनाथ शिंदे यांना दिला गेला, त्यानंतर संजय राऊतांनी स्पष्टपणे नाराजी व्यक्त केलेली आहे. आपली नाराजी शरद पवार यांच्याकडे देखील व्यक्त करणार असल्याची माहिती संजय राऊत यांनी स्पष्टपणे बोलून दाखवलेली आहे. बघावं लागणार आहे की संजय राऊत यांच्या भूमिकेनंतर महाविकास आघाडीमध्ये नेमकं काय बदल होतात, काय घडामोडी घडतात हे देखील बघणं महत्त्वाचं असणार आहे. वैष्णवी, संजय राऊत यांनी ही जी भूमिका मांडली ती भूमिका निश्चित पद्धतीनं एक उद्धव ठाकरे यांचीच असणार आहे. कारण संजय राऊत हे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची बाजू मांडत असताना ठाकरेंची जी भूमिका आहे तीच भूमिका संजय राऊत वारंवार मांडत असतात आणि त्यांची आजची भूमिका म्हणजे ठाकरेंची भूमिका आहे असं एक प्रकारे आपल्याला म्हणता येईल. बघावं लागणार आहे की संजय राऊत यांच्या भूमिकेनंतर महाविकास आघाडीच्या राजकारणामध्ये नेमकं काय बदल होतात आणि राज्याच्या राजकारणामध्ये काय बदल होतात हे देखील बघणं महत्त्वाचं असणार आहे. पण ठाकरेंची नाराजी स्पष्टपणे आजच्या पत्रकार परिषदेमध्ये संजय राऊत यांनी बोलून दाखवल्याचं आपल्याला बघायला मिळते. नक्कीच प्रमोद, आपण जे बोलला ते अत्यंत महत्त्वाचं आहे. आपण असे जोडून राहा. तुर्तास मी आपल्या प्रेक्षकांना सांगू इच्छिते की आत्ताच हा जो महत्त्वाचा मुद्दा त्यांनी मांडलाय प्रतिनिधींनी, तो म्हणजेच की संजय राऊत जे बोलत असतात त्यालाच ठाकरे सेनेचं भूमिका म्हणून बघितलं जात असतं. आणि आता जेव्हा संजय राऊतांनी थेटपणे आपली नाराजी व्यक्त केलेली आहे शरद पवारांवरती, ती ठाकरे सेनेचीच नाराजी असल्याचं बोललं जात आहे. आणि यामुळे याचे काय परिणाम होणार आहेत हे पाहावं लागणार आहे. नेमकं यावरती उद्धव ठाकरे सुद्धा स्वतः पुन्हा बोलतील का पाहावं लागणार आहे. आपली नाराजी आपण थेटपणे शरद पवारांसमोर मांडणार असल्याचं सुद्धा संजय राऊत म्हणालेले आहेत. म्हणून त्यांची नाराजी ते केव्हा मांडतायत, त्यावरती शरद पवार काय उत्तर देत आहेत हे पाहावं लागणार आहे. खरं तर महाविकास आघाडीमध्ये 3 पक्ष आहे. शरदचंद्र पवार पक्ष, त्यांची राष्ट्रवादी आणि नंतर ठाकरे सेना आहे आणि तिसरा म्हणजे काँग्रेस. तर यामध्ये 2 पक्षामध्ये, मित्र पक्षांमध्ये अनबन ही नेहमीच दिसून आली आहे, उघडपणे दिसून आली आहे, ती म्हणजेच काँग्रेस आणि ठाकरे सेनेमध्ये. मात्र कधीच त्यांचं शरद पवार यांच्यासोबत शरद पवारांसोबत त्यांचं कधीच काही वैर नव्हतं किंवा नाराजी नव्हती. मात्र ही नाराजी पहिल्यांदाच आपण पाहतोय ती आता उघडकीस आली आहे. प्रमोद, तुम्हाला दुसरा प्रश्न असा आहे की आता आपण पाहतोय ठाकरे सेना नाराज असल्याचं कळतंय, शरद पवारांवरती ही नाराजी आणि स्वतः जाऊन सांगणार असल्याचं कळतंय. मात्र शरद पवारांनी हा सन्मान करण्याचं जेव्हा स्वीकारलं होतं तेव्हा त्यांची नेमकं काय भूमिका होती, तेव्हा त्यांनी या गोष्टीचा विचार नक्कीच केला असेल, याबद्दल काही अपडेट आहे का? वैष्णवी, शरद पवार हे हा पहिल्यांदा प्रेक्षकांना हे आपण सांगूया की एकनाथ शिंदे यांना महाजी शिंदे राष्ट्रगौरव पुरस्कार जो दिला गेला तो सरहद संस्थेच्या वतीने दिला गेला. ही सरहद संस्था आहे की जे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दिल्लीमध्ये होणार आहे, त्या साहित्य संमेलनाची आयोजक संस्था सरहद संस्था आहे. त्या संस्थेच्या वतीने हा पुरस्कार दिला गेलेला आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या स्वागत अध्यक्ष पदाची भूमिका शरद पवार निभावत आहेत आणि म्हणूनच शरद पवार यांच्या हस्ते हा पुरस्कार दिला गेला. संजय प्रमोद, मी तुम्हाला थोडंसं थांबवते, याबद्दल अपडेट आपण घेऊच. तुर्तास आपल्यासोबत एक महत्त्वाचे नेते सध्या जोडलेले आहेत. कॅबिनेट मंत्री संजय शिरसाट आपल्यासोबत जोडले गेले आहेत. संजयजी, आपण पाहतोय की महाविकास आघाडीमध्ये ठाकरे सेना नाराज आहे शरद पवारांवरती आणि याचं कारण आहे ती म्हणजेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा केलेला सन्मान. तुम्ही या सगळ्याकडे कसं पाहताय? यातून महाविकास आघाडीमध्ये काही ठिणगी पडते असं तुम्हाला वाटतंय का? महाविकास आघाडीमधले तो मुळात स्थिर नाहीये. त्यांना शिवसेना प्रमुख सुद्धा कळाले नव्हते, आजही त्यात आविर्भावात आहेत. शरद पवार साहेबांना कित्येक वेळा साहेबांनी शिवसेना प्रमुखांनी त्यांना चांगलं बोललेलं तर त्यांना सपोर्ट केलेला आहे. प्रतिभाताई पवारांना राष्ट्रपती पदासाठी सपोर्ट शिवसेना प्रमुखांनी केला आणि मराठी माणसाचा सन्मान केला जर शरद पवारांनी, ह्यांच्या पोटात काय दुखतंय? हे जाऊन काश्मीरला जाऊन राहुल गांधीला गळाभेट घेतात, परंतु आपल्या माणसाचा एक सन्मान होतोय. ही कुचित भावना जी आहे
ही संजय राऊत सारख्याच्या सडेल डोक्यात येऊ शकते. म्हणून मोठ्या मनाचा नेता हा मोठाच असतो. म्हणून आजही शरद पवारांबद्दल लोकांमध्ये आदर आहे आणि हे कदाचित त्यांना पटत नसेल. हे महाविकास आघाडी आता एकत्र राहणार नाही हे मी अनेक वेळा सांगितलेले आहे की हे यांच्यामध्ये आंदोलन होणारच होणार आणि यांना अकोला चलोच्या भूमिकेत राहावं लागेल. अच्छा, धन्यवाद संजयजी. आपण ही प्रतिक्रिया साम टीव्ही सोबत या ठिकाणी व्यक्त केलेली आहे. आपण पाहतोय की कॅबिनेटमध्ये संजय शिरसाट यांनी आपली प्रतिक्रिया आपल्यासोबत दिलेली आहे साम टीव्ही सोबत.